हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. आज आपण पाहणार आहोत पावभाजी कशी करायची आहे एकदम होममेड पद्धतीने. तर त्यासाठी आपल्याला लागणार आहे ग्रीन पीस. तर इथे मी ग्रीन पीस घेतलेला आहे, कस्पियम आणि ओनियन. हे ग्रीन पीस मी गरम पाण्यामध्ये उकळून घेणार आहे सेपरेट. आपण कुकरला भाज्या लावणार आहे त्यामध्ये टाकायचे नाही आहे, कारण ग्रीन पीस हे एकदम गाळ होऊन जातो, त्यामुळे इथं सेपरेट पद्धतीने उकळून घ्यायचे आहे. त्यानंतर फ्लॉवर मी इथे कट करून धुवून घेतलेला आहे आणि त्यानंतर आपण इथे पोटॅटो घेणार आहोत धुवून आणि त्याचे कट करून अर्धे करून टाकलेले आहे. त्यानंतर इथे टोमॅटो ॲड करणार आहे मी. ह्या पद्धतीने मी टोमॅटो ॲड केल्यानंतर हे 3 भाज्या आपल्याला कुकरमध्ये लावायच्या आहेत. इथे मी अर्धा तांब्या पाणी टाकून घेणार आहे आणि कुकरचं झाकण लावून 3 शिट्ट्या करून घेणार आहेत. या पद्धतीने तुम्ही या भाज्या वापरून ही भाजी म्हणजे पावभाजी तयार करू शकता. त्यानंतर मी इथे पावभाजी तयार करण्यासाठी आपल्याला आलं लसूण पेस्ट लागणार आहे. सो मी इथे आलं कट करून घेतलेलं आहे आणि लसूण बी सोलून ठेवलेला होता. तर मी याची पेस्ट करून घेणार आहे. थोडंसं पाणी टाकून आपण पेस्ट करून घ्यायचे आहे आणि ते तेल गरम होताच आपल्याला तेल गरम करायला ठेवा. तोपर्यंत तुमचा कुकर गार झालेला असेल तर तुम्ही त्यामधल्या भाज्या सर्व फेटून घ्या व्यवस्थित अशा पद्धतीने. यामध्ये तुम्ही बीट ॲड करू शकता, जेणेकरून तुमच्या पावभाजीला व्यवस्थित असा कलर येईल. माझ्याकडे बीट शिल्लक नव्हते त्यामुळे मी ते ॲड केले नाही. तर इथे तेल तापले आहे, त्यामुळे तेलात मी कांदा परतायला टाकलेला आहे. सो इथे कांदा परतून होत आहे इथे. तर मी काय म्हणत होते, तुम्ही बीट ॲड करा. बीटने खूप छान असं कलर येतो पावभाजीला, रेडनेस. सो तुम्ही अवश्य बीट त्यामध्ये ॲड करा. माझ्याकडे नाही सो मी केला नाही. तर या पद्धतीने कांदा भाजून झालेला आहे. त्यामध्येच आपण कास्पियम टाकणार आहोत, ढोबळी मिरची. सो इथे मी ॲड केलेली आहे. दोन्ही एकत्र करून छानपैकी असे परतून घ्या ब्राऊन कलरमध्ये. तर आणि हे सर्व बारीक गॅस करूनच तुम्ही करू शकता. मोठा जर गॅस केला तर काय होईल, तुमचा कांदा जळेल किंवा भाजणार नाही. वरचेच लेयर भाजले जातील. त्यामुळे हे भाज्या करताना कधी पण थोडा बारीक गॅस करावाच लागतो. एकदम फुल गॅसमध्ये भाजी होत नाही. तर हे बघा, माझा वाटाणा शिजून झालेला आहे. तो वाटाणा मी यामध्ये ॲड करून घेतलेला आहे. ज्या आपण भाज्या ॲड केल्या होत्या, टोमॅटो, फ्लावर आणि पोटॅटो. तर यामध्ये मी ग्रीन पीस ॲड केलेले आहे, जेणेकरून ग्रीन पीसचा गाळ होत नाही. जर मी यात ॲड केले असते तर एकदम गाळ झाला असता आणि ते दिसले पण नसते आपल्याला. सो हे बटर मी यूज करणार आहे इथे. तर मी इथे बटरचे बारीक स्लायसेस करून घेत आहे या पद्धतीने. आणि पावभाजी करण्यासाठी सर्वात महत्त्वाचा मसाला जो लागतो, पावभाजी मसाला. तर इथे मी पावभाजी मसाला ॲड केलेला आहे आणि आपले कास्मियम आणि ओनियन भाजून झालेला आहे, परतून झालेला आहे. त्यामुळे पावभाजी मसाला ॲड करून त्यामध्ये मी 1 चमचा हळद आणि 2 चमचे मिरची पावडर टाकलेली आहे आणि बारीक गॅस करून परत हा सर्व मसाला परतून घेत आहे. सो अशा पद्धतीने तुम्ही पण मसाले परतून घेत जा. बारीक गॅस करणं खूप महत्त्वाचं आहे. मी वारंवार सांगते, कारण बारीक गॅस केल्यानंतर त्या भाज्यांना जो स्मेल असतो ना, तो खूप छान येतो. तर या पद्धतीने आपला जवळजवळ परतत आलेला मसाला आहे आणि इथे मी आपल्या कुकरमधलं मटेरियल जे मी मिक्स केलं होतं ते याच्यात ॲड केलं आहे. कुकरमध्ये काहीही राहू नये त्यासाठी मी कुकरमध्येच पाणी ओतून घेतलं आहे. इथे मीठ ॲड केलेलं आहे मी आणि कुकरमधले पाणी ओतून घेतले. त्याच्यामुळे आपला कुकर स्वच्छ पण झाला आणि काही वाया पण गेले नाही. आणि बटर पण मी याच्यामध्येच टाकून दिलेलं आहे. या पद्धतीने तुम्ही पावभाजी व्यवस्थित अशा पद्धतीने करू शकता. तर बटर हे इथे गरम असल्यामुळे बरोबर विरघळून जाते. तर तुम्हाला माझ्या पावभाजीची रेसिपी कशी वाटली तर कमेंट करून जरूर सांगा. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. मी अजून थोडं बटर ॲड केलेलं आहे. सो हे पाहू शकता तुम्ही खिसूनही ॲड करू शकता, कट करूनही ॲड करू शकता, कसंही. तर पावभाजीला कलर आणण्यासाठी मी इथे कलर थोडासा मिक्स केलेला आहे.
नाहीतर आपली पावभाजीला कलर येणार नाही. तो कलर हा मिक्स करावाच लागतो. तर या पद्धतीने आपली पावभाजीची प्लेट रेडी झालेली आहे. तुम्हाला नक्कीच आवडली असेल. व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक करायला विसरू नका, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहत राहण्यासाठी सबस्क्राईब करा. थँक्यू.